सुरुवात करूया या क्षणाच्या अतिशय महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। ती म्हणजे पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आत्ताच्या घडीची मोठी अपडेट। तर थोड्याच वेळात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती समोर आली। तर कोर्टाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आत्ताच्या घडीची मोठी अपडेट। थोड्याच वेळात दत्ता गाडे या प्रमुख आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येईल आणि कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। यावेळी काय कोर्टाद्वारे निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असताना आता न्यायालयात थोड्याच वेळात प्रमुख आरोपी दत्ता गाडे याला हजर करण्यात येणार आहे। खरं तर पोलिसांद्वारे एक विनंती न्यायालयाला करण्यात आली होती की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्यात येण्यात द्यावं। खरं तर अशी मागणी करण्यात आली होती आणि नंतर आता मात्र न्यायालयाने त्याला थोड्याच वेळात हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शिवाजीनगर कोर्ट परिसराची आणि याच परिसरात थोड्याच वेळात आता आरोपी दत्ता गाडे याला हजर करण्यात येणार आहे आणि यानंतर खरं तर न्यायालयात काय निर्णय होईल, कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। तर कोर्टाच्या निर्णयाकडे आपलं लक्ष लागलेलंच आहे कोर्टाच्या बाहेरून। खरं तर शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। आणि अमोल, आपण वारंवार जे अपडेट्स आहेत या प्रकरणातले ते देतच आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण या प्रकरणात लक्ष ठेवून आहोत, कारण हा आरोपी पहिले फरार होता, नंतर पोलिसांनी आपली पथकं निर्माण केली, स्थापन केली, त्या पथकांद्वारे त्या आरोपीचा शोध घेण्यात आला आणि आता त्याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात त्याला पहिल्यांदाच हजर करण्यात येणार आहे। काय अधिक माहिती आहे अमोल? हॅलो अमोल, आपला आवाज आपल्याला येत आहे माझा? तर अमोल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय। थोड्याच वेळात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती आहे। तर कोर्टाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर पुणे स्वारगेट परिसरातील खरं तर ही अतिशय धक्कादायक घटना, ज्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आणि त्या घटनेनंतर खरं तर गेल्या अनेक तासांपासून आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत। आरोपीला पहिले तर पकडण्याचे प्रयत्न पोलिसांचे आपण पाहिले। या क्षणाचे आपण लाईव्ह दृश्य शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातून बघतोय। या क्षणी खरं तर आरोपी दत्ता गाडे याला घेऊन हे जे पथक आहे हे निघालेलं आहे, पोलिसांची एक टीम निघालेली आहे आणि यावेळी दत्ता गाडे याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय घेते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। हे दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य। लोकशाहीच्या माध्यमातून आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयात हजर करण्यासाठी आता पोलिसांचा ताफा निघालेला आहे। तर पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। अमोल, काय सध्या अपडेट आहे? थोड्याच वेळात दत्ता याला खरं तर आता न्यायालयात हजर करण्यात येईल, कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे। अमोल, नक्कीच काही वेळापूर्वीच दत्तात्रय गाडे याला पोलीस हे लष्कर पोलीस ठाण्यातून घेऊन निघालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये याच ठिकाणावर म्हणजे शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये ती गाडी आहे ती सुद्धा पोहोचणार आहे। आपण हे समोरचे दृश्य पाहतोय, त्याच रस्त्याने दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस येणार आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला तो या ठिकाणी पोहोचलेला दिसेल। या संपूर्ण परिसरातला जो रस्ता आहे तो सुद्धा पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। या बाजूला आपण पाहतोय मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। माझ्या उजव्या बाजूला आपण हे पाहतोय पुणे जिल्हा सत्र न्यायालय आहे, ज्या न्यायालयामध्ये आज दत्तात्रय गाडे याला घेऊन येणार आहेत। त्याच्या आधी हा पोलीस बंदोबस्त समोरच्या बाजूला पुन्हा एकदा आपण पाहतोय सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी हे सुद्धा तैनात आहेत आणि आता लष्कर पोलीस ठाण्यातून त्याला बाहेर काढल्यानंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचतील। लष्कर पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचं जर अंतर पाहिलं तर त्या जवळपास 10 मिनिटांचं अंतर आहे आणि त्यामुळे पोलिसांनी कुठेही वाहतुकीत अडथळा होऊ नये
यासाठी सुद्धा ठिकठिकाणी सिग्नल आहे, तिथं पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर जो पाहतोय जो सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूनं दत्तात्रय गाडे याला घेऊन आता पोलिसांची गाडी ही केव्हाही येऊ शकते आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये आहे ते सुद्धा हजर केलं जाईल। जवळपास 70 तासानंतर आरोपीला पकडण्यामध्ये खरं तर पोलिसांना यश आलेलं होतं। शिरूर मधल्या गुनाट गावामध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर काल रात्री उशिराच म्हणजे जवळपास 1:30 वाजता त्याला अटक करण्यात आलेली होती आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं। पण त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करायचं का प्रत्यक्षात हजर करायचं यावरून खरं तर पोलिसांना विलंब झालेला आहे, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आहे, विनंती आहे ती सुद्धा न्यायालयाला केली होती। पण आरोपीचे जे वकील आहेत जे आता या ठिकाणी आरोपीच्या बाजूने बाजू मांडतील त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्षात आरोपीला या ठिकाणी हजर करावा आणि त्यामुळे आता उशिरा म्हणजे जवळपास आता 6 वाजत आलेले आहेत, उशिरा ज्यावेळेस या कोर्टाच्या परिसरातली रहदारी वर्दळ आहे ती कमी झालेली आहे, त्यानंतर आता आरोपीला घेऊन या ठिकाणी पोलीस पोहोचतायत, कारण की गर्दीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी ही घेतलेली आहे आणि जवळपास आता बरोबर 6 वाजत आलेले आहेत। 6 वाजता घेऊन पोलीस या पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये म्हणजे शिवाजीनगर कोर्टामध्ये त्याला हजर करतील। अगदी काही वेळामध्ये आपण पुन्हा एकदा हा समोरचा रस्ता पाहतोय, ज्या रस्त्यावरूनच दत्तात्रय गाडे आणि पोलीस सध्या आपल्याला येताना दिसतील। अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचा जो गाडीचा ताफा आहे तो सुद्धा या ठिकाणी घेऊन येईल। मोठी गाडी आहे, मोठ्या गाडीतल्या मधल्या भागामध्ये खरं तर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी बसवलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी दत्तात्रय गाडे याला घेऊन येताना पाहायला मिळते, कारण की कुठेही अनुचित प्रकार घडू नये, त्याच्या विरोधात कुठेही घोषणाबाजी होऊ नये याची काळजी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। तशीच काळजी या शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेरही म्हणजे आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा ही समोरची दृश्य आपण पाहिली तर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे, माध्यमांची गर्दी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळते आणि अवघ्या काही क्षणामध्ये दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस या न्यायालयामध्ये पोहोचतील आणि कोर्टामध्ये जी सुनावणी आहे त्या सुनावणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोलिसांकडून या आरोपीची पोलीस कोठडी आहे ती सुद्धा मागितली जाणार आहे आणि नेमका आता सुरुवातीच्या प्राथमिक सुनावणीमध्ये पोलीस नेमकं काय काय सांगतात किंवा आरोपीबद्दलची काय काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण दुसरीकडे आरोपीच्या बाजूने जे वकील बाजू मांडणार आहेत ते सुद्धा कोर्टामध्ये काय युक्तिवाद करतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की या संपूर्ण घटनेमध्ये वेगळीच चर्चा सध्या सुरू झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे न्यायालयामध्ये आरोपीच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद आणि काय माहिती पोलिसांना किंवा न्यायालयासमोर दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यानंतर न्यायालय आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतोय की हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि अगदी काही वेळामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलिसांची गाडी आहे ती सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहे। आपलं सुद्धा या संपूर्ण घडामोडींकडे लक्ष असणार आहे। पुन्हा एकदा हा समोरचा जो रस्ता दिसतोय त्याच रस्त्याच्या दिशेने पोलिसांची गाडी आहे ती सुद्धा या कोर्टाच्या परिसरामध्ये येणार आहे। निश्चित अमोल, जसं आपण सांगितलं की आपलं लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे गेल्या 3 दिवसांपासून आहेच। 2 महत्त्वाचे दृश्य आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांना दाखवत आहे, एकतर शिवाजीनगर कोर्टाबाहेर जो परिसर आहे त्या परिसरचे आणि दुसरी दृश्य आपण दाखवतोय की दत्ता गाडे याला घेऊन जातानाची पोलिसांची टीम जी आहे, वाहनांचा जो ताफा आहे त्याला लोकशाहीची टीम ट्रॅक करत आहे आणि अगदी काही क्षणातच अमोल दत्ता गाडे याला घेऊन खरं तर पोलीस कोर्टात हजर होतील आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देईल याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र काही वेळाआधी जसं आपण बघितलं की ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे एक आंदोलन करण्यात आलं, त्याबद्दल काय माहिती द्याल? खरं तर त्या महिला ठाकरे गटाच्या असल्या तरी त्या या ठिकाणी महिला म्हणून आलेल्या होत्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठल्याही राजकीय पक्षाचा बॅनर घेऊन त्या या ठिकाणी आलेल्या नव्हत्या, कारण की वेगवेगळ्या पक्षातल्या महिला आहेत ज्या पुण्यातल्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवती सुद्धा पाहायला मिळालेल्या होत्या आणि अशा या 4 ते 5 महिला या न्यायालयाच्या परिसरामध्ये आलेल्या होत्या आणि ज्यावेळेस आरोपीला पोलीस या ठिकाणी घेऊन येतील त्यावेळेस त्या ठिकाणी घोषणाबाजी आणि या आरोपीचा निषेध करण्यासाठी खरं तर या ठिकाणी त्या पोहोचलेल्या होत्या आणि अतिशय गुप्तपणे त्या या ठिकाणी आलेल्या होत्या। पण पोलिसांना याबाबतचा संशय आला आणि पोलिसांनी त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांच्या पिशवीमध्ये काही बांगड्या आहेत
त्या सुद्धा पोलिसांना सापडल्या आणि त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ आहे तो सुद्धा निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना सूचना केली की या परिसरातून तुम्ही बाहेर जावा, मात्र त्या महिला होत्या त्या मागे जायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी या संपूर्ण महिलांना ताब्यात घेतलेलं होतं. जवळपास 5 महिलांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथं सुद्धा त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. पण आरोपी सोबत कोणताही गैरप्रकार घडू नये किंवा पोलीस व्हॅनवर कोणत्याही प्रकारची दगडफेक असेल किंवा बांगड्या फेकणं असेल किंवा काळी शाई फेकणं असेल अशा पद्धतीचे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खरं तर ही खबरदारी घेतलेली आहे आणि त्यामुळे आताही आपण पाहतोय की हा पूर्णपणे रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. कुठलेही माध्यम आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणालाही थांबू दिलं जात नाहीये, कारण की आता याच परिसरामध्ये काही वेळामध्ये दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलिसांची व्हॅन आहे ती सुद्धा पोहोचणार आहे आणि त्यामुळे सध्या हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. समोर आपण पाहतोय की बघ्यांची गर्दी आहे ती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुरुवातीला ज्या महिलांनी आंदोलन केलेलं होतं त्या महिला सध्या आपल्याला या परिसरामध्ये दिसत नाहीये. पोलिसांनी त्यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि कोणत्याही क्षणी आताही आपण पाहतोय की अर्ध्या रस्त्यामध्ये खरं तर दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस हे पोहोचलेले आहेत. अगदी बंड गार्डन जवळ त्याचा ताफा आहे तो सुद्धा पोहोचलेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये या शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरामध्ये दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस पोहोचतील आणि त्यानंतर न्यायालयामध्ये जी सुनावणी आहे ती सुद्धा सुरू केली जाईल. त्या आधीचा हा संपूर्ण परिसर आपण पुन्हा एकदा पाहूया की या बाजूला याच दिशेने खरं तर तो येणार आहे आणि दुसरीकडे या बाजूने पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. अगदी काही क्षणामध्ये दत्तात्रय गाडे या आरोपीला घेऊन पोलीस आहेत ते या शिवाजीनगर कोर्टामध्ये पोहोचतील आणि पुढची सुनावणी आहे ती सुद्धा सुरू केली जाणार आहे. खरं तर खूप उशीर या संपूर्ण हजर करण्याच्या प्रक्रियेला झालेला आपल्याला पाहायला मिळतं, कारण की पहाटेच त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं, मात्र तरीसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव त्याला दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयामध्ये हजर करता आलेलं नाही आणि त्यामुळे पोलिसांनी उशिराची वेळ आहे ती न्यायालयाकडून मागून घेतलेली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य केली आणि त्यानंतर 6ची वेळ आहे ती न्यायालयाकडून देण्यात आलेली होती. पण काही वेळापूर्वी जो महिलांनी गोंधळ घातला त्यामुळे आणखीन विलंब आहे तो आरोपीला या ठिकाणी आणण्यासाठी झाला. त्यामुळे आता जवळपास 7 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आरोपीला घेऊन पोलीसही लष्कर पोलीस ठाण्यामधून निघालेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये ते या ठिकाणी पोहोचतील. पुन्हा एकदा आपण समोरचे दृश्य तुम्हाला दाखवतो की ज्या बाजूनं दत्तात्रय गाडे याला पोलीस घेऊन येणार आहेत तोच हा रस्ता आहे आणि याच बाजूनं पोलीस त्याला घेऊन येतील आणि नंतर या शिवाजीनगर न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल. जसा पोलिसांचा बंदोबस्त हा न्यायालयाच्या बाहेर आहे तसाच बंदोबस्त हा न्यायालयाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळते, कारण की तिथे सुद्धा कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त न्यायालयाच्या आतल्या बाजूला सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. हेच ते शिवाजीनगर सत्र न्यायालय आहे जिथं आता त्याला हजर केलं जाईल. समोरच्या बाजूला आपण पुन्हा एकदा या रस्त्याकडे जाऊयात, कारण की कुठल्याही क्षणी आपल्याला दत्तात्रय गाडे याला पोलीस घेऊन येण्याची शक्यता आहे. सध्या पुन्हा एकदा त्या रस्त्याच्या दिशेने आपण जाऊया आणि किती साधारण कालावधी लागतो हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. आणखी अवघ्या काही क्षणात जवळपास लष्कर पोलीस स्टेशन आणि हा जो शिवाजीनगर कोर्टचा परिसर आहे इथं येण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी हा खरं तर लागत असतो आणि त्यामुळे आता जवळपास 5 ते 7 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी या आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचू शकतात. सकाळपासूनच दत्तात्रय गाडे याला पोलीस नेमका न्यायालयात कधी हजर करणार याबाबतची जी उत्सुकता होती ती सर्वांनाच होती. पोलीस आयुक्तांनी सुद्धा सकाळी स्पष्टीकरण देताना लवकरच त्याला न्यायालयामध्ये हजर करू आणि सबळ पुरावे घेऊन न्यायालयाच्या समोर जाऊ आणि आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने खरं तर पोलीस कारवाई करतील, तपास करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. काल रात्री गुनाट या गावामध्ये खरं तर ऊसाच्या शेतामध्ये तो सुरुवातीला लपून बसलेला होता अशा पद्धतीची माहिती समोर आली. तिथं सुद्धा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन हे राबवण्यात आलं आणि त्यानंतर तो एका गावाच्या वस्तीजवळ जी विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला जो बेबी कॅनल होता तिथे तो आढळून आलेला होता अशी सुद्धा माहिती. अमोल, एक एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. पोलिसांचा जो ताफा आहे तो खरं तर कोर्टाकडे रवाना झालेला आहे आणि
तर जो ताफा आहे पोलिसांचा हा आता आरोपीला घेऊन कोर्टात हजर झालेला आहे, कोर्टात दाखल झालेला आहे. खरं तर यावेळी कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेला घेऊन आता पोलीस कोर्टात दाखल झालेले आहेत. अतिशय पोलिसांचा चोख बंदोबस्त कोर्ट परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असताना आता पोलिसांच्या बंदोबस्तात दत्ता गाडे याला न्यायालयात आणण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय शिवाजीनगर कोर्ट परिसराची. पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी खरं तर दत्ता गाडे याला घेऊन आता पोलिसांची टीम न्यायालयात दाखल झालेली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त संपूर्ण परिसरात करण्यात आलेला आहे. एक बाजूचा जो रस्ता आहे हा कोर्ट परिसरचा, जसं आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी देखील सांगितलं की तो बंद करण्यात आलेला आहे, वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे, कारण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आणि मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तात दत्ता गाडे याला आता कोर्टात हजर करण्यासाठी पोलिसांची टीम दाखल झालेली आहे. पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण बघतोय. आता काही क्षणातच आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल, कारण पोलिसांची टीम दत्ता गाडे, मुख्य आरोपी दत्ता गाडे याला घेऊन कोर्टात दाखल झालेली आहे. काही क्षणातच पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला खरं तर न्यायालयात हजर करण्यात येईल. आणि यावेळी कोर्टाद्वारे काय निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अतिशय संतापजनक धक्कादायक ही घटना, ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले. आणि त्याच्यानंतर आता मुख्य आरोपी दत्ता गाडे याला घेऊन पोलिसांचा ताफा शिवाजीनगर न्यायालयात दाखल झालेला आहे. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाऊयात. अमोल, या क्षणाची मोठी अपडेट आहे, दत्ताला घेऊन आता खरं तर पोलीस दाखल झालेले आहेत कोर्टात. अमोल, माध्यमांना चकवा देत पोलिसांनी दुसऱ्या गेटमधून या आरोपी दत्तात्रय गाडे आहे याला घेऊन या नाल्यामध्ये पोहोचलेले आहेत. ही दृश्य पाहते जी पोलिसांच्या व्हॅनमधून त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं, ती पोलिसांची गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलीस घेऊन आलेले होते. अतिशय गुप्तता पाळत पोलिसांनी या ठिकाणी आणलेला आहे. सुरुवातीला आपण जो परिसर दाखवत होतो त्याच परिसरातून खरं तर दत्तात्रय गाडे याला पोलीस घेऊन येणार होते, तसा बंदोबस्त पोलिसांनी लावलेला होता. पण कुठलाही गोंधळ आणि अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांनी 3 नंबरचा जो गेट आहे, जो या न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला आहे, त्या बाजूनं खरं तर त्याला आणलेलं होतं. आणि तिथून आता त्याला आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि पुढच्या सुनावणीला अगदी काही क्षणामध्ये सुद्धा सुरुवात होणार आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा न्यायालयामध्ये उपस्थित आहेत. आणि आता न्यायालयामध्ये पोलिसांच्या बाजूनं आणि आरोपीच्या बाजूनं कशा पद्धतीने बाजू मांडली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण अतिशय गुप्तता पाळून पोलिसांनी या आरोपीला, दत्तात्रय गाडे या आरोपीला खरं तर दुसऱ्या गेटमधून आतमध्ये नेलेला आहे. आणि सध्या हा संपूर्ण गेट आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. समोर बाजूला पाहतोय की ज्या मार्गावरून खरं तर तो येणार होता त्याच्या विरुद्ध मार्गावरून पोलीस आहेत ते आरोपीला आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. कुठेही गर्दी होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर ही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. आणि आता आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस आहेत ते न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत. आणि कुठल्याही क्षणी सुनावणीला आता सुरुवात होणार आहे. निश्चित अमोल, काही क्षणातच आता सुनावणीला खरं तर सुरुवात होईल. आणि यावेळी कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष असेल. अतिशय संतापजनक घटना ही आहे. आणि त्यानंतर खरं तर पोलिसांनी आपली 8 पथकं तयार केली. आणि ही जी 8 पथकं आहेत त्यांनी आरोपीचा शोध घेतला. 3 दिवस हे शोधकार्य सुरू होतं. आणि त्यानंतर तो स्वतःच्या गुनाट गावात पोलिसांना सापडला. आणि त्यानंतर आज त्याला खरं तर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आणि काही क्षणातच त्याला हजर करण्यात येईल. आणि यावेळी कोर्ट नेमकं काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.